पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रैदास बाबा महाराज की जय। ब्रह्ममूर्ती नाना बाबा महाराज की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गतसंगस्यं मुक्तस्य ज्ञानवस्थितित चेतसा यज्ञायं कर्म आचरतः ततः समग्र प्रविलीयते। ज्ञानसंन्यास योग 4था अध्याय 23वा श्लोक। या श्लोकामध्ये माऊली सांगतात की ज्यांनी आसक्त नष्ट झाली आहे, ज्यांची आसक्त नष्ट झालेली आहे तो मुक्त झाला आहे। ज्याचे चित्त ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले आहे तो यज्ञाकरताच कर्माचे आचरण करतो, त्याचे ते कर्म लय पावते। तो हो देह संगे तरी वसे परी चैतन्यासारखा दिसे, पाहता परब्रह्माची निवसे चोखळू निबाला। ऐसे ही परी कौतुके जरी कर्म करी यज्ञ दिके, तरी तिय लया जाती निसके तयाची ठाई। अकाळीची अभ्रे दैशी उर्मी विन आकाशी, हरपती आपैशी उदयली साती। तैशी विधी विधाने वहिते जरी आचरे तो समजते, तरी ती ऐक्य भाव ऐक्याते पावती गाम। तो देहधारी जरी असला तरी चैतन्यासारखा दिसतो। परब्रह्माच्या कसोटीने पाहिले तर तो शुद्ध आहे असे आढळून येते। असे असूनही त्याने कौतुकाने यज्ञाधिक कर्म केली तरी सर्व त्याच्या ठिकाणी लय पावतात। आकाशात अकाली आलेले ढग ज्याप्रमाणे आपला जोर न दाखवता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात, त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेले सर्व विहित कर्म यथासांग करतो तरी त्याच्या ठिकाणी द्वैत भावना नसल्याने ती कर्म ऐक्यतात लीन होतात। ब्रह्म यवम अर्पणम ब्रह्म यवम हविः ब्रह्माणि ब्रह्मणं हुतमच्चं ब्रह्म कर्म समाधिनं तेनं ब्रह्म यवम गव्यम। कर्मच ब्रह्म आहे अशी समता ज्याची झाली आहे, असा पुरुष जे अर्पण करतो ना ते ब्रह्म आहे। ज्याची आहुती देतो तेही ब्रह्म आहे। ज्या अग्नीमध्ये आहुती देतो ते अग्नी ब्रह्म आहे। ब्रह्म आहे आणि स्वतः आहुती देणाराही ब्रह्म आहे, जे प्राप्त करणाराही तेही ब्रह्मच आहे। हे हवन मी होता का ये यज्ञी हा भोगता, ऐशा बुद्धीशी नाही भिन्नता मनोनिया। जे इष्ट यज्ञ यजावे हवा मंत्रादी आगवे, ते जगताचे अविनाश भावे आत्मबुद्धी। कारण हे बुद्ध ब्रह्मरूपी कर्म व ते करणारा मी किंवा यज्ञात अमुक हा भोक्ता असा ज्याच्या बुद्धीला भेद नसतो। जे जे इष्ट यज्ञ तो करतो त्यातील होमाचे द्रव्य मंत्र इत्यादी तो आपल्या अंतरात्म्यामध्ये अक्षय भावाने पाहत असतो। मनोनी ब्रह्म तेची कर्म असे बोधा आले जया सम, तया कर्तव्य निष्कर्म धनुर्धरा। आता विवेकू कुमारत्वा मुकले जया विरक्ते पाणीग्रहण झाले, मग उपासना जिही आणले योगाग्नीचे। किती मस्त सांगितलं। कर्म हे ब्रह्मच आहे अशी एकरूपता ज्याच्या उत्तम प्रकारे समजलेली असते, तो त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते निष्कर्म आहे। आता ज्याची अविवेकाचे बालपण गेले आहे, विवेकरूपी यवन प्राप्त झाले आहे, ज्याने विरक्तीचे लग्न लावले
आणि ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारलेली आहे. अपरे योगिनाः दैवं यवं यज्ञं युपासते अपरे ब्रह्माग्नि यज्ञं यज्ञेन यव उपजुवहति. 25व्या श्लोकामध्ये काय सांगतात की प्रत्येक म्हणजे दुसरे प्रत्येक योगी देवयज्ञादी उपासना करतात. कित्येक योगी ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानेच यज्ञानी उपासना करतात. देयजनशील हरनिशी जिह्य विद्या हा विलीली मनसी गुरुवाक्य हुतात्माशी हवन केले ती योगाग्नीचे यजिजे तो देवयज्ञ म्हणिजे जेणे आत्मसुख कामिजे. पण कुमारा आता उदारी सांगेन अनिक जे ब्रह्माग्नी सनिग्धम तयाते यज्ञ दे यज्ञ देक उपासिजे. किती सोपं सांगितलं. जे रात्रंदिवस यज्ञ करण्यामध्ये गुंतले आहेत, ज्यांनी गुरुवाक्य रूपी अग्नीमध्ये मनसह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे, ते योग रूपी अग्नीने ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास देवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, त्यामध्ये आत्मसुखाचीच इच्छा असते. आता दुसरा प्रकार आहे, जे ब्रह्मरूप अग्नीने अग्निहोत्री आहेत ना, हे यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. अग्निहोत्रीची लक्षणं सांगतो, ऐका. अन्यते श्रोतानी इंद्रियाणी समन्यान्युषु जुहंवन्ति यज्ञे शब्दादीन विषयानम इंद्रियाणी जुहंवती. दुसरे कोणी संयम स्वरूपी अग्नीच्या ठिकाणी श्रोतादी इंद्रियांचे हवन करतात. कित्येक इंद्रिय रूपी अग्नीच्या ठिकाणी शब्दादी 5 विषयांचे हवन करतात. म्हणजे एक संयम अग्निहोत्री ते युक्ती त्रयांच्या मंत्री यजन करीते पवित्री इंद्रिय द्रवी एका वैराग्य रवी विवळे यवम तवम संयमती बिहार केले तेत अपायुक्त झाले इंद्रिया नळ तीही विरक्ती झाला ज्वाळा घेतली तो विकारांची इंधने पळी पळी तेत आशा भूमे सांडिले 5ही कुंडे. मग वाक्य विधीची या निर्वडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रिया अग्नीच्या. किती मस्त सांगितलं. ध्यान, धारणा, संयम हे कोणी अग्निहोत्र ते करणारे कित्येक जण मूलबंधाधिकांच्या 3 बंध रूपी मंत्रद्वारा इंद्रिय रूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. वैराग्य स्वरूप सर्व इंगल्यावर कोणी इंद्र अंतकरण निग्रह रूप अहर्निशे वास्तव करतात. तोच इंद्रिय स्वरूप अग्नी प्रज्वलित होतो. त्या इंद्ररूपी अग्नीमध्ये वैराग्याची ज्वाला निघते. तेव्हा काम, क्रोध इत्यादी विकारांची अग्नी पेटू लागतात. मग अग्नी प्रदीप्त होतो. मग इंद्रिय रूपी 5 अग्नीतून 5 कुंडातून आशारूप पुष्कळ धूर निघून जातो. मग वेदामध्ये सांगितलेल्या विधी वाक्य कुशलतेने इंद्रिय रूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती घेऊन यज्ञ करतात. कसे आता 27व्या श्लोकामध्ये काय सांगतात त्या सर्व इंद्रिया आणि कर्माणी प्राणम कर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो लोहंती ज्ञानदीपते. दुसरे कोणी ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या मनोनिग्रह रूपी अग्नीमध्ये सर्व इंद्रियांची व प्राणाची आहुती देतात. आता बघा, एकी ह्या परिपार्था तोषु शाळिले सर्वता अनिके हृदयारणी मत्ता विवेकू केला तो उपक्षमे निहाटिला धैर्यवरी दाटिला गुरुवाक्य काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेत झडकरी काजाले ते उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे.
पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रम, तो निवर्तनी गेला धुमू. मग प्रगटला सुस्मी विस्फुरलिंगू. तया मनाचे मोकळे, तेच पेटवणे घातले. जे यमनियमी हलवारले आयते होते, तेने साधुकपणे ज्वाळा समुद्रा. मग वासनांतराची या समिता, स्नेहेशी नानाविधा जाळील्या. तेत सोहम मंत्र दीक्षिती, इंद्रिय कर्माच्या आहुती. ते ज्ञान नळी प्रदीप्ती दिदरिया. पाठी प्राण क्रियेची श्रवणे निशी, पूर्णाहुती पडली हुतांशी. तेत अवमृत समरसी समय दे सदे राहिले. अर्जुना, अरे याप्रमाणे काही आपले दोष धुवून टाकतात, तर दुसऱ्या काहींनी हृदयरूपी ऐरणीमध्ये विचाररूपी मंथन करतात. मग मंथा शांतीचे बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरु उपदेश रूपी दोरीने जोराने ओढतात. याप्रमाणे समदृष्टीने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. या कृतीने ज्ञानरूपी अग्नी प्रकट होतो. पहिल्यांदा रिद्धी सिद्धीचे आकर्षण हा धूर निघून जातो. मग ज्ञानाग्नीची बारीक अशी ठिणगी उत्पन्न होते. यमदमांनी आयते वाळून इतके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवून घालते. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपासह जाळल्या की त्याच्या ज्वाळा प्रदीप्त होतात. मग यज्ञ कर्म पुरुष म्हणजे दीक्षित ब्रह्मच आहे. या मंत्राने त्या ज्ञानाग्नीत यज्ञ कर्माच्या आहुती देतो. नंतर वृत्ती रूप प्रक्रियेच्या सुवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन अवरभूत स्नान ज्याला सहज होते. मग आत्मबोधाचे निसुख जे संयमानीचे उद्देश, तोची परुडा शुदेक घेतला ती. एक आयशी आई यजनी मुक्तते झाले त्रिवणी. या यज्ञक्रिया तरी नाना परिप्राप्तते एक. म्हणजे मग या संयमरूपी यज्ञामध्ये विषयाधिकांचे हवन करून शिल्लक राहिलेल्या आत्मबोधाचे सुख जो परोडशामुख त्याचे सेवन करतात, अशा या यज्ञाने आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक जण मुक्त होऊन गेले आहेत. या यज्ञक्रिया जरी वेगवेगळ्या आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे. संशयितमृतः अपरेयं द्रव्ययज्ञा तपोयज्ञा योगयज्ञं तथाचं स्वाध्यायज्ञानयज्ञा सन्ति. याप्रमाणे द्रव्ययज्ञ असो, तपोयज्ञ असो, योगयज्ञ असो किंवा वाग्यज्ञ किंवा ज्ञानयज्ञ असो, हे प्राचीन प्रकारचे यज्ञ आहेत. तीक्ष्ण वक्रे असणारे आचरण करणारे यतीच हे यज्ञ करतात. एक द्रव्ययज्ञ मणिपते, एक ताम तपसामग्रिया निजविती, एक योगा यागुय हाती जे सांगितले. एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञ मनिजे, ज्ञाने यज्ञेत गमिजे तो ज्ञानयज्ञ. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अति साकडे, परी जितेंद्रिया सारिसे चिखळे योगाता वृषे. ते प्रवीण जेत भले आणि योग समृद्धी आतिले, म्हणून आपणाती केले आत्महवनम. त्याप्रमाणे काही द्रव्ययज्ञ आहेत, काहींना यज्ञ तपोबलाने साधले जातात, कित्येक योग यज्ञ म्हणून सांगितले आहेत. कित्येक यज्ञामध्ये वेदांच्या शब्दांचा उच्चार करून शब्दांनी शब्दाचेच हवन करतात. यास वाग्यज्ञ यज्ञ म्हणतात.
ज्यामध्ये ज्ञानाने जाणावयाची वस्तू जे ज्ञेय ब्रह्म जाणतात ते त्यास ज्ञान यज्ञ म्हणतात. अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण आहेत, कारण त्याचे अनुष्ठान अत्यंत त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली त्यालाच त्या यज्ञाची योग्यता प्राप्त झाली आहे असे जाणावे. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात, योग समृद्धीचे संपन्न असतात, म्हणून ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहमतेचे हवन करतात. तदा अपरे अपाने प्राणम जुहंबती स प्राणे अपानं जुहंबती तथा अपरे प्राणापानं गतिरुद्ध्वा प्राणायनम मत्परायणः संती. म्हणजे दुसरे अपान वायूचे ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात, कोणी प्राणवायूचे ठिकाणी अपान वायूचे हवन करतात, कोणी प्राणायाम करणारे, कोणी प्राणवायू आणि अपानवायू याच्या गतींना रोध करून कुंभक नावाचा प्राणायाम करतात. मन अपना अग्नीचे निमुखी प्राणद्रवे देखी हवन केले एकी अभ्यास एक अपानो प्राणी अर्पिती एक दोही ते निरुदती हे प्राणायामी मणिपती पंडू कुमारा. अरे रे, म्हणजे कोणी अभ्यासाने अपान रूप अग्नीच्या मुखामध्ये प्राण रूप द्रव्याचे हवन करतात. कित्येक हठयोगी अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात. दुसरे किती एक प्राण व अपान या दोन्हीचा निरोध करतात. त्यांना अर्जुना प्राणायामी असे म्हणतात. आता आपला शेवटचा श्लोक 30वा श्लोक आहे. त्यामध्ये अपरे निहंताहारा संतः प्राणायोन प्राणेषु जवती ऐसे सर्वे अर्पिती यज्ञविताः यज्ञ शिक्षम कल्पशाः संती. म्हणजे दुसरे कोणी आहार नियमित करून प्राणातच प्राणाचे हवन करतात ते सर्व यज्ञ करणारे योगी यज्ञाने पापाचा नाश करतात. एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राण संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त यज्ञशीळ जिही यज्ञदार मन मोकळ साक्षळ केले दया विद्याच्या जाळीता जे उरले निज स्वभावता तेथ अग्नी आणि होता उरेचे ना जेत यज्ञी तयाचा कामपुरी यज्ञीचे विधान सरे मागुदे येथून हो सरे क्रिया जात विचार जेतन रिगे हेतू जेतन निगे जे देत दैत दोष संगे सिंपचेन्या. किती मस्त सांगितलं. कोणी साधक वज्रासन या मुलाधार बंधापासून हठयोग करून क्रमाने अभ्यास करतात. प्राणवायुरूपी अग्नीमध्ये त्वरेने प्राणाचे हवन करतात. अशा प्रकारे सर्व यज्ञ करते मोक्षाचीच इच्छा करतात. त्यांनी यज्ञाद्वारे मनातील सर्व मळ धुवून टाकलेले असतात. त्यांनी सर्व यज्ञामध्ये अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे सहज शिल्लक राहते जेथे अग्नी आणि यज्ञ करता हा भेदच उरत नाही. जेथे यज्ञकर्त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व यज्ञक्रिया संपते, विविध क्रिया देखील काम संपल्याने मागे फिरतात व नाहीशा होतात. जेथे विचारांचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैत दोषाच्या संगतीने लिप्त होत नाहीत. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रैदास बाबा की जय. ब्रह्ममूर्ती नाना बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.